मागच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेशन बिटवीन डिग्री मेजर आणि रेडियन मेजर पाहिलं. 1 डिग्री म्हणजे किती रेडियन किंवा 1 रेडियन म्हणजे किती डिग्री, त्याच्यावरचे काही एक्झाम्पल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, कन्व्हर्ट द फॉलोइंग डिग्री मेजर्स इनटू रेडियन मेजर. जे आपण नेहमी वापरतो आहे डिग्री म्हणजे अंश, त्याचा रेडियन मध्ये कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे. एक्झाम्पल मध्ये काही अँगल दिले आहेत, 45 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री, 90 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, -120. प्लस पण घेऊ शकता तुम्ही, मायनस पण घेऊ शकता. -150 डिग्री. सगळे अँगल तुम्ही प्लस किंवा मायनस मध्ये घेऊ शकता. जर अँगल मायनस मध्ये असेल तर रेडियन मेजर सुद्धा मायनस मध्ये येईल, प्लस मध्ये असेल तर प्लस मध्ये येईल. आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे बघा. 1 डिग्री म्हणजे काय, π/180 रेडियन. एक या फॉर्म्युलावरून सगळं कन्व्हर्शन होणार आहे. हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. दिस इज फॉर कन्वर्शन ऑफ डिग्री इनटू रेडियन. डिग्रीच जर का रेडियन मध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 1 डिग्री म्हणजे π/180 रेडियन. जसं 2 डिग्री पाहिजे असेल तर मग 2 गुणिला π/180 करायला लागेल, कारण 1 म्हणजे π/180, 2 म्हणजे काय 2 × π/180. तसं पहिलं उदाहरण आहे 45 डिग्री. तर काय करायला लागेल मग, 45 डिग्री म्हणजे 45 × π/180 रेडियन असं लिहिल्यानंतर आपल्याला डायरेक्ट रेडियन मध्ये कन्व्हर्शन होईल. त्याला भाग द्यावा लागेल. 45 180 त्याचा भाग जाईल, 45 × 180 होतात. म्हणून π/4 डिग्री म्हणजे किती झालं मग, 45 डिग्री म्हणजे किती झाले, π/4 रेडियन. त्याचप्रमाणे बघा 60 डिग्री, मग काय 60 मल्टिप्लाइड बाय 180 रेडियन, 60 मल्टिप्लाइड बाय π/180 रेडियन. मग इथे पण 60 आहे, इथे 3 आहे, म्हणजे किती आलं π/3 रेडियन. हे तुम्हाला कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं. जसं तुम्ही sin 45 cos 45 लिहिता, तसं आपल्याला sin π/4 cos π/4 cos π/3 लिहावं लागतं. तर 45 म्हणजे किती लक्षात ठेवायचं आहे, π/4 रेडियन. 60 डिग्री म्हणजे किती आलेला आहे, π/3 रेडियन. आता बघा 30 म्हणजे किती आलेला आहे, 30 × π/180 रेडियन म्हणजे किती आला तो, π/6 रेडियन. 90 डिग्री म्हणजे 90 × π/180 रेडियन म्हणजे किती आला, भाग देऊन π/2 रेडियन. 90 डिग्री म्हणजे किती आला, π/2 रेडियन. 270 डिग्री म्हणजे काय करायचं, 270 मल्टिप्लाइड बाय π/180. मग इथे 0 0 कट होईल आणि परत भाग जाईल, याला 3 9 ने भाग जाईल म्हणजे किती आलं, 3π/2 रेडियन. 270 म्हणजे किती आला, 3π/2 रेडियन. 360 360 डिग्री म्हणजे काय, 360 मल्टिप्लाइड बाय π/180. फॉर्म्युला इज द सेम. तर भाग द्यायचा, इथे 180 इथे 280, मग किती आला, 2π रेडियन. आता हे सगळे मायनस असतील तर उत्तर मायनस मध्ये पण येईल. आता हे +120 लिहिण्यापेक्षा मी इथे मायनस लिहिले, मग काय फरक पडतो, -120 डिग्रीचा कन्व्हर्शन होईल. मायनस राहू द्या, 120 मल्टिप्लाइड बाय π/180 करा, भाग देऊन टाका, मग किती येईल, ते 0 0 कट होईल, 6 ने भाग जाईल, मग किती आलं, -2π/3. तुम्ही जर का 120 घेतलं फक्त, प्लस घेतला तर +2π/3, मायनस घेतलाय तर -2π/3. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण बघा, -150 डिग्री म्हणजे काय होईल,
मायनस 150 डिग्री मल्टिप्लाइड बाय पाय अपॉन 180 रेडियन. इथे पण 0 0 कट करून आपण त्याला 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 3 ने भाग जाईल तिथे. 3 ने भाग केला तर किती येईल? then 5 आणि याला 3 ने भाग 6 म्हणजे 5 पाय बाय 6 आलं. किती आलं? 5 पाय बाय 6 रेडियन. कशाचे? 1 मायनस 150 चे मायनस 5 पाय बाय 6 रेडियन. आता काही डिग्री आणि अपूर्ण डिग्री म्हणजे आपल्याला माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं एक्झाम्पल. तर अपूर्ण डिग्री असतील तर ते मिनिट मध्ये दिलेलं असतं. मग त्याचं आपल्याला रेडियन मध्ये करायचं असेल तर काय करायचंय? त्याच्यासाठी एक उदाहरण इथे घेतलेलं आहे बघा. मायनस पण आहे आणि 40 डिग्री आणि वरती काहीतरी मिनिट आहे. तर याचं कन्व्हर्शन रेडियन मध्ये कसं करायचं? हे अपूर्ण मिनिट जे आहे ते पूर्ण डिग्री मध्ये करून घ्यायचे. आपण एक एक्झाम्पल मागच्या एका व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. तर हे किती आलं बघा? मायनस असल्यामुळे ब्रॅकेट दिलायला 40 डिग्री प्लस 48 मिनिट आहे. 48 मिनिटचे आपल्याला डिग्री मध्ये करायचे. तर आपल्याला माहिती आहे 1 मिनिट म्हणजे 1/60 डिग्री. हे आपण रिलेशन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मग याचे आपल्याला डिग्री मध्ये करायचं असेल तर 60 ने डिवाइड करायचं. तर 48/60 डिग्री झाले म्हणजे बेरीज करता येईल आपल्याला. त्याच्याबद्दल हा भाग जाईल 4/5 डिग्री होती. आता हे पण डिग्री आणि हे पण डिग्री आणि याची ऍडिशन करता येईल. मग किती आलं? 204/5 डिग्री आलं. म्हणजे आता हे पूर्ण डिग्री झालं का नाही? आता अपूर्णांक आहे पण डिग्री आहे ना, सगळे एका मिनिट आहे त्याच्यात नाही, म्हणजे डिग्री आहे. 204/5 एवढे डिग्री आहे. मग आता रेडियन करताना परत पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करा. सो मायनस 204/5 इंटू पाय अपॉन 180 रेडियन. याला भाग जाईल कितीने जाईल? याला 4 ने जाईल आणि याला पण 4 ने जाईल. म्हणजे इथे येतील 45 आणि इथे येतील 51. मग किती आलं ते? मायनस काय आहे? मायनस 51 पाय. मग 51 आणि हा पाय मायनस 51 पाय अपॉन 45 इंटू 5 किती झाले? 225. So this is the conversion of this number minus 40 degree and 48 minute. याचे किती रेडियन झाले? मायनस 51 पाय अपॉन 225 रेडियन. अशा प्रकारे डिग्रीचं रेडियन मध्ये तुम्ही करू शकता. असे अनेक एक्झाम्पल पुस्तकामध्ये असतील की त्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री टू रेडियन करावं लागेल. आपण काही एक्झाम्पल अजून बघणार आहोत. एक्झाम्पल आहे कन्वर्ट द फॉलोइंग रेडियन मेजर्स इनटू डिग्री मेजर. म्हणजे अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण डिग्री टू रेडियन केलं. आता इथे काय आहे? रेडियन टू डिग्री. म्हणजे रेडियन मेजर मध्ये दिलेलं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचंय. पहिला एक्झाम्पल आहे पाय बाय 6 रेडियन. तर आपल्याला डिग्री मध्ये करायचंय. तर जसं आपण 1 डिग्री म्हणजे पाय अपॉन 180 रेडियन लक्षात ठेवलं आहे, तसं 1 रेडियन म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. 1 रेडियन म्हणजे काय आलं? 180 काय येईल? 180 अपॉन पाय डिग्री. 1 रेडियन म्हणजे 180 भागिले पाय डिग्री. म्हणजे रेडियन टू डिग्री करताना हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता 2 रेडियन आहे तर 2 ने गुणायचं, याला 3 असेल तर 3 ने गुणायचं. आता काय आहे बघा? पाय बाय 6 रेडियन. मग काय करायचं? पाय बाय 6 मल्टिप्लाइड बाय 180 अपॉन पाय करायचं, डिग्री होऊन जाईल. इथे काय झालं मग? हा पाय आणि पाय कॅन्सल आणि इथे भाग जाईल. किती येणार? 30. म्हणजे पाय बाय 6 रेडियन म्हणजे 30 डिग्री आले. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण 30 डिग्रीचे पाय बाय 6 रेडियन केले होते. आता पाय बाय 6 रेडियनचे किती डिग्री येतील? 30 डिग्री. 2 पाय बाय 3 रेडियन आहे.
हे बघा -120चं उत्तर आलं होतं -2π/3. आता 2π/3 रेडियन आहे, तर 2π/3 × 180/π केल्यानंतर हा पाय आणि पाय परत कॅन्सल होईल. इथे भाग दिला, हा आला तुमचा 60 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती आलं 120 डिग्री. म्हणजे इथे -120चं आपण काढलं होतं ना उत्तर तसं आता 2π/3 चं परत 120 आलं. मायनस दिलाय बघा इथे -5π/3 रेडियन. राहू द्या, मायनस जरी असला काही फरक पडत नाही, मायनस साइन राहू द्यायची. इंटू 180/π एवढे डिग्री. परत इथे पाय आणि पाय कॅन्सल, इथे भाग जातील 60 इंटू 5 इथे झाले 300 डिग्री. -5π/3 रेडियन म्हणजे काय आले -300 डिग्री. आता काय याच्यामध्ये पाय होता, म्हणजे पाय मध्ये रेडियनचं म्हणजे पाय मध्ये असतं जनरली. आता बघा इथे 4/7 रेडियन दिलेलं आहे, तिथे पायची किंमतच नाही. तरी आपण डिग्री मध्ये करताना 180/π लिहिणार. आणि आता तिथे पाय आणि पाय इकडे कॅन्सल झाला होता, इथे आता कॅन्सल होत नाहीये. अशा वेळी तुम्ही ही किंमत टाकू शकता. 20 पायची किंमत अप्रॉक्सिमेटली 22/7 घ्यायची. मग काय होईल, हा 7 आणि 7 कट होणार आणि ते 2 ने भाग जाणार 2 आणि ते 11. म्हणजे 180 इंटू 2 झाले 360/11 एवढे झाले डिग्री. अशा प्रकारे तुम्ही पायची किंमत टाकून सुद्धा किंमत टाकू शकता. आता हे -1/4 रेडियन दिलेलं आहे, याला तेच करा -1/4 इंटू 180/π डिग्री. इथे पाय दिले का आता नाही, मग पाय आणि पाय कॅन्सल होणार नाही, राहू द्या, मग तसंच राहू द्यायचं. इथे भाग जाईल फक्त 4 ने, इथे येतील 45. मग आन्सर येईल आपलं -45/π डिग्री. इथे पण तुम्ही पायची किंमत टाकली तर त्याला सिम्प्लिफाय करू शकता, पण जनरली असं आन्सर राहू दिलं तर चालतं. आता 5 रेडियन दिलंय बघा, काही फरक पडत नाही, मायनस द्या प्लस द्या, 180/π ने मल्टिप्लाय करायचं. ते पाय कॅन्सल होणार नाही, परत हवरचा प्रॉडक्ट होईल डायरेक्ट 18×90 म्हणजे 900/π डिग्री. म्हणजे अशा प्रकारे प्लस असो मायनस असो रेडियन टू डिग्री आपल्याला करता येईल. अनेक एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला रेडियन टू डिग्री करावं लागेल आणि काही वेळेस डिग्री टू रेडियन करावं लागेल, म्हणून हे दोघं एक्झाम्पल महत्वाचे आहे. आपण एक्सरसाइज मधले अजून काही एक्झाम्पल बघू. ह्या काही पेयर्स दिले बघा, टेक्स्टबुक मधलं एक्झाम्पल आहे. टेक्स्टबुक मध्ये दिलं आहे आयडेंटिफाय द फॉलोइंग पेयर्स फॉर को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे ह्या ज्या पेयर दिलेल्या आहेत त्या को-टर्मिनल आहे का नाही ते आपल्याला डिटरमाइन करायचं आहे किंवा आयडेंटिफाय करायचं आहे. तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की दोन को-टर्मिनल अँगल दिलेले अँगल जर को-टर्मिनल असतील तर त्यांचा डिफरन्स जो आहे तो 360च्या मल्टिपल आला पाहिजे. म्हणजे 360 किंवा 360च्या पटीमध्ये जर आला तर ते अँगल को-टर्मिनल असतात. आता पहिल्या उदाहरणासाठी त्यांचा डिफरन्स घेऊ आपण. 210 डिग्री मायनस 150 डिग्री म्हणजे 210 प्लस 150 करावं लागेल. मग किती होईल 360 डिग्री. म्हणजे या दिलेल्या अँगलचा डिफरन्स आला 360 डिग्री. म्हणून हे दोघं अँगल को-टर्मिनल अँगल्स आहे. डिफरन्स तो मायनस आला तरी चालेल प्लस आला तरी चालेल, पण किती आला पाहिजे मल्टिपल ऑफ 360. 360च्या पटीमध्ये 360 किंवा 720 किंवा अजून मल्टिप्लाय केला आपण 1080 असा तो नंबर यायला पाहिजे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघा. याच्यामध्ये काय आहे, पहिला अँगल आहे 360 मायनस
मायनस 30. डिफरन्स घ्यायचा म्हणजे ते मायनस करा. तुम्ही पहिल्यावरून दुसऱ्या वजा करा का दुसऱ्यावरून पहिला अँगल वजा करा, काही फरक पडत नाही. फक्त डिफरन्स जो येईल तो 360च्या पटीमध्ये आला तर ते कोटर्मिनल असतील, नाही आला तर नसतील. ते मायनस मायनस प्लस होईल आणि किती येईल 390 डिग्री. म्हणजे हे 360च्या पटीमध्ये नाही, म्हणून हे दिलेले अँगल कोटर्मिनल अँगल नाही. कोटर्मिनल डेफिनेशन पाहिली आहे आपण. having the same initial and terminal sides म्हणजे कोटर्मिनल. डेफिनेशन आपण पाहिलेले आहे. त्याच्यात डिफरन्स जर 360च्या पटीमध्ये असेल तर ते कोटर्मिनल असतात. आता पुढचं उदाहरण बघा. आता याच्यातून हा नंबर वजा केला तर चालतो किंवा इथून हा वजा केला तरी चालतो. तर -180 डिग्री -540 हा डिफरन्स होईल. त्याचा डिफरन्स घ्या. -180 डिग्री -540 डिग्री यांचा डिफरन्स किती येतो आहे. डिफरन्स म्हणजे दोघं मायनस झाले. आता ऍडिशन करावं लागेल. 0 8 आणि 4 12 येते 7 म्हणजे बघा -720 डिग्री आला. तुम्ही जर 540 मधून हे 180 वजा केले असते म्हणजे प्लस आले असते. 720 प्लस आले असते. तर ते मायनस आले. म्हणजे प्लस आले तरी चालेल, मायनस आला तरी चालेल. फक्त काय पाहिजे मल्टिपल्स ऑफ 360. म्हणजे हा जो नंबर आहे तो आहे -2 इंटू 360 डिग्री आहे. म्हणून हे तिसऱ्या पेयर मध्ये जे अँगल आहे ते कोटर्मिनल अँगल्स आहेत. कोटर्मिनल आहेत. ते दोन मध्ये नव्हते. आता पुढचं उदाहरण बघा. 900 डिग्री -900 म्हणजे एक अँगल आहे 900 आणि दुसरा आहे -900. मग त्यांची सबट्रॅक्शन किती येईल 1800 डिग्री 1800 येईल. दॅट इज अगेन मल्टिपल ऑफ 360. हे 360च्या मल्टिपल असल्यामुळे हे अँगल सुद्धा कोटर्मिनल अँगल्स आहे. हे लक्षात घ्या. सोपं आहे. दिलेले अँगल कोटर्मिनल आहे का नाही त्यांचा डिफरन्स फक्त तुम्हाला घ्यायचा आहे. 360 प्लस आला तरी चालेल, मायनस आला तरी चालेल. 360च्या पटीमध्ये प्लस किंवा मायनस किंमत आली तर ते दिलेले अँगल कोटर्मिनल असतात, अदरवाईज कोटर्मिनल नसते. अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. ड्रा द अँगल्स ऑफ द फॉलोइंग मेजर्स. काही अँगल दिले आहे ते आपल्याला XY ॲक्सिस मध्ये काढायचे म्हणजे स्टँडर्ड अँगल आहेत ते काढायचे. अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट्स. आणि ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे ते पण तुम्हाला सांगायचं आहे. वेगळे अँगल दिलेले असतात ते आपण इथे काढायचे आणि त्यांचा क्वाड्रंट आपल्याला सांगायचं. डिटरमाइन द क्वाड्रंट अँड ड्रॉ द अँगल्स. पहिला अँगल आहे बघा 250 डिग्री. हा काढायचा आहे आणि हा कसा आहे पॉझिटिव्ह म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने तुम्हाला टर्मिनल साईड दाखवावी लागेल. आता आपण जर का इथून सुरुवात केली, समजा इथे ही ए आहे, ही OA का आहे ते टर्मिनल साईड आपण इथेच घेतो. मग आता इनिशियल साईड झाली. टर्मिनल साईड ह्या अँगलवर डिपेंड असते. हा आहे 250. मग तो आपण जर इथून सुरुवात केली इथपर्यंत आलो तर हा एवढा झाला 180 झाला. 180 आणि इथपर्यंत येऊन गेलो आपण तर तो होईल 270 म्हणजे 90 90 आणि 90 किती झाले 270. तुम्हाला काय पाहिजे 250 म्हणजे 270 पेक्षा कमी अँगल आपल्याला पाहिजे आहे.
म्हणून अशा प्रकारे हा अँगल येईल. म्हणजे इथून सुरुवात करावी लागेल. इथपर्यंत आल्यानंतर हा जो डायरेक्टेड अँगल AOB आहे त्याचं माप झालं 250 डिग्री. हा डायरेक्टेड अँगल AOB किती झाला? 250 डिग्री. काढला आपण. ड्रॉ द अँगल म्हणजे अशा प्रकारे काढायचं आहे. अँड डिटरमाइन द क्वाड्रंट. क्वाड्रंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणता अँगल आहे हे आपण सुरुवातीला पाहिला आहे. टर्मिनल साइड ज्या क्वाड्रंट मध्ये असेल त्या क्वाड्रंट मध्ये तो अँगल आहे असं म्हणतात. मग टर्मिनल साइड कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? थर्ड क्वाड्रंट. म्हणून हा जो अँगल आहे त्याला काय म्हणतात? अँगल इन द थर्ड क्वाड्रंट. दिस इज द अँगल इन थर्ड क्वाड्रंट. म्हणजे हा तिसऱ्या क्वाड्रंट मधला अँगल आहे असा त्याचा अर्थ होतो. आता आपण दुसरा अँगल बघू. -140. आता मायनस आहे तर हे आपण काढून टाकू. समजा इनिशियल साइड राहू द्या तिथेच. मायनस आहे म्हणजे तुम्हाला क्लॉकवाईज ने जावं लागेल. इनिशियल साइड सेम राहील. क्लॉकवाईज ने तुम्हाला मेजर घ्यायचा आहे. मग क्लॉकवाईज ने जर तुम्ही गेले तर इथून सुरुवात करावी लागेल. बघा मग इथपर्यंत आलाय तुम्ही तर 90 होईल. आपल्याला किती पाहिजे? 140. म्हणजे 90 मध्ये अजून 50 पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे सुरुवात करून म्हणजे 90 आणि अजून 50 इकडचे घ्यावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे हा अँगल आहे. याचं मेजर इथे A, इथे पण आपण B दिला किंवा POQ दिला तरी चालतं. आता ह्या कोणाचं माप किती झालं? मग -140 डिग्री. म्हणजे मायनस जर असेल तर क्लॉकवाईज घ्या आणि प्लस असेल तर अँटी क्लॉकवाईज घ्या. नंतर पुढचं उदाहरण आहे बघा. आणि हा अँगल कोणता आहे? हा जो आपण आता काढला होता त्याची पण टर्मिनल साइड तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये आली होती. म्हणून हा सुद्धा अँगल इन थर्ड क्वाड्रंटच आहे. हा थर्ड मध्ये आहे, हा पण थर्ड मध्ये. आता 420 प्लस आहे. 420 डिग्री आहे आणि प्लस आहे. मग आपल्याला हा कुठे येईल ते बघायचं आहे. सुरुवात आपल्याला पुन्हा एकदा इथूनच करायचे. हा ओरिजिन आहे इनिशियल साइड. आपण जर का 1 कंप्लीट रोटेशन केलं तर इथपर्यंत झालं 360. 360 होऊन गेलं. 360 पेक्षा जास्त पाहिजे आपल्याला. किती पाहिजे? 420. म्हणजे 360 मध्ये अजून आपल्याला 20 किती 60 मिळावे लागतील. 360 अधिक 60 मिळवून. हा अँगल होईल बघा. इथून सुरुवात केली इथे आला 360 आणि हा अधिक 60 म्हणजे किती झाला? 420 डिग्री. हा झाला. याला तुम्ही B नाव दिलं तर अँगल AOB याचं माप आहे 420 डिग्री अँड विच इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. कारण टर्मिनल साइड कुठे आले? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणून याला काय म्हणतात? अँगल इन फर्स्ट क्वाड्रंट. आता बघा हा पहिला अँगल आणि हा 420 हा मोठा आहे. पहिला अँगल थर्ड मध्ये आला तरी हा फर्स्ट मध्ये आला. त्या अँगलच्या मेजरवर डिपेंड राहत नाही. त्याची टर्मिनल साइड कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतं तेवढं आपण बघायचं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 720 डिग्री. 720 डिग्री आहे समजा. तर तुम्हाला काय करावं लागेल? इनिशियल साइड सेम इथेच आहे. इथून सुरुवात करा. एक राऊंड कंप्लीट झाला. कारण प्लस आहे म्हणजे अँटी क्लॉकवाईज 360. अजून जास्त आहे तो म्हणजे 2 कंप्लीट राऊंड करावे लागतील. इथून सुरुवात केली इथपर्यंत 360 परत 360 720 झाले.
आपल्याला 750 पाहिजे, 20 म्हणजे अजून 30 डिग्री घ्यावे लागतील. 360 अधिक 360 720 आणि हा 30. आणि म्हणून हा जो डायरेक्टेड अँगल ए ओ बी झाला, आता त्याचं माप झालंय 750. हा 750 डिग्रीचा अँगल आहे. त्याची टर्मिनल साइड कुठे आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे हा अँगल कुठे आहे? अँगल इन द फर्स्ट क्वाड्रंट. आपण फर्स्ट मध्येच होता, हा सुद्धा फर्स्ट मध्येच आहे. आता तो पुढचा अँगल आहे बघा 945. 945 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतो ते बघा. आता तुम्ही बघा 945 डिग्री काढायचं आहे प्लस मध्ये, म्हणजे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जावं लागेल. इथून सुरुवात केली बघा, इथपर्यंत आले. एक राऊंड 360, दुसरा राऊंड किती झाला? 720. अजून आता 3 राऊंड कंप्लीट केले तर ते 900 पेक्षा जास्त होणार. मग 2 राऊंड कंप्लीट केले, 360 360 360 आणि 360 किती झाले? 720. अजून परत आपण इथपर्यंत आला म्हणजे कंप्लीट नाही केलं, हाफ सर्कल केलं म्हणजे 180. मग याची बेरीज केली किती झाली? इथपर्यंत आलो आपण, इथून सुरुवात केली, इथपर्यंत झाले 900. आणि अजून जास्त आहे ते 45. आपण तिसरा राऊंड कंप्लीट का नाही केला? कारण तो 945 पेक्षा जास्त होऊन जाईल. म्हणून आपण 2 कंप्लीट केले आणि हा अर्धा केला म्हणजे 900 डिग्री झाले इथपर्यंत. आणि मग यातले 45 घेतले आपण तिसऱ्यामध्ये, पुढच्या क्वार्टर मध्ये 45 घेतले. म्हणजे टोटल आता हा जर ए घेतला आपण, इथे बी घेतला, तर हा डायरेक्टेड अँगल ए ओ बी होणार 945 डिग्री. हा 945 चा कोन झालेला आहे. अँड टर्मिनल साइड कुठे आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. म्हणून याला सुद्धा काय मिळेल? अँगल इन द थर्ड क्वाड्रंट. नंतर पुढचं आहे -80 डिग्री. बघा हे केलेलं आहे -80. मायनस आहे मग क्लॉकवाईज 80 आहे फक्त, म्हणजे चौथ्या या क्वाड्रंट मध्ये एवढं यावं लागेल. हा इथपर्यंत आला तर 90 आहे, आपण मग थोडं कमी घेतलं तर -80 हा डिग्री आलेला आहे. अँड विच इज इन द फोर्थ क्वाड्रंट. हे डायरेक्टेड अँगल पी ओ क्यू किती आला? -80 डिग्री. टर्मिनल साइड कुठे आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणून त्याला म्हणतात अँगल इन द फोर्थ क्वाड्रंट. तुम्ही जर का 135 डिग्री घेतले बघा, तर तुम्हाला असं करावं लागेल 90 आणि 45 म्हणजे हे होतील 135. हा 135 होईल. म्हणजे त्यावेळेस हा अँगल कोणता होईल? अँगल इन द सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये आलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. थर्ड मध्ये आलंय, फर्स्ट मध्ये आलं, फोर्थ मध्ये पण आला. तर 135 घेतला तुम्ही किंवा अशा प्रकारे घेतला अँगल, तर तो सेकंड मध्ये सुद्धा येऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही कोणताही अँगल असा काढू शकता आणि त्याचा क्वाड्रंट सांगू शकता. बाकीचं एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. धन्यवाद.